मुंबई पुणे महामार्गावर 2 वेगवेगळ्या अपघातात भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे। खालापूर तालुक्यातील वावंढळ येथील वारकरी कार्तिकी एकादशी निमित्त आळंदी यात्रेसाठी गेले होते। दर्शन घेऊन ते टेम्पोने घरी परतत असताना संध्याकाळच्या सुमारास खोपोलीच्या इंदिरा चौकात टेम्पो चालकाचा ताबा सुटला। टेम्पो दुकानाच्या कठड्यावर आदळला। या अपघातात किसन पवार, शर्मिला शिंदे, कमल पवार, शारदा पालांडे असे 4 वारकरी जखमी झाले आहेत। त्यांना खोपोली नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तर भारती दुर्गे, प्रमिला पवार, सीताबाई गायकवाड या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले। तर दुसऱ्या अपघातात हा आळंदीहून परतीच्या प्रवासाला असणाऱ्या भाविकांच्या रिक्षाचा बोरघाट येथील शिंगरोबा मंदिराच्या वळणावर झाला। या अपघातात एक महिला गंभीररित्या जखमी झाली तर एक मुलगा जखमी असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी देवरुंग येथील भाविक आळंदीहून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला असताना शिंगरोबा मंदिराच्या वळणावर रिक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षाचा अपघात झाला। या अपघातात कुंदा गजानन ठाणगे हिच्या पायावर रिक्षा पडल्याने पायाला गंभीर दुखापत झाली आहे। तर गजानन ठाणगे यांचा मुलगा हा जखमी झाला आहे। जखमींना खोपोलीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे।